नमस्कार भैया. नमस्कार सर. आज आपल्याकडे चिलवंतवाडीवरून भैया आले तर भैयांना स्कोलोसिस वगैरे होतं, म्हणजे कंबरदुखीमध्ये वगैरे खूपच त्रास होता. त्यांची पूर्ण पाठ वगैरे वाकडी झालेली होती. तर त्याच्यामध्ये भैयाला किती फरक पडला, काय आहे का नाही, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा भैया? प्रताप नागनाथ गायकवाड सर. बर. राहणार चिलवंतवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. तर तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस काय त्रास होता तुम्हाला? खूप त्रास होता सर. पायामध्ये असं मुंग्या येत होत्या, कंबर वाकडी होत होती. हा. हो. बसताना उठताना वगैरे काय तकलीफ होत होती कमरात. काय होत होतं? सळ करत होतं, दुखत होतं कंबर. आता काही बिलकुल कमी झाले एकदम. बरं, आपल्याकडे यायच्या आधी तुम्ही कुठं कुठं दाखवलं होतं? भरपूर जागी धावले सर मी. लातूरला धावलोय, उंबरग्यात धावलं. डॉक्टर म्हणत होते ऑपरेशन करायचं. बरं, आता जरा चालून दाखवा तुम्ही. असं चालता येत होतं का आधी नाही तुम्हाला? सर, असं वाकडे होतं पहिलं चालता. आणि उठताना बसताना वगैरे त्रास होता? त्रास होत होता. जेवायला येत नव्हतं, बाथरूमला जायला येत नव्हतं. बर, तुम्ही आपल्या उपचाराने वगैरे खुश आहात का नाही? हो सर. आता किती टक्के कमी झाल्यासारखं वाटते तुम्हाला? माझ्या अंदाज नाही म्हणत, एक 80% कमी वाटते सर मला. बर, म्हणजे तुम्हाला आधी काय करता येत होतं, आता काय करता येते? म्हणजे आधी काय करता येत नव्हतं तुम्हाला आपल्या उपचाराच्या आधी, आणि मला आता पहिलं काय करता येते? उठता पण येत नव्हतं, बाथरूमला जाता नाही येत, पुन्हा जेवायला बसायला येत नव्हतं, काय नाही. बरं, आता बसून दाखवा बरं खाली. येऊ लागल्या. असं बसता येत नव्हतं येत तुम्हाला? नव्हतं सर. असं मांडी घालून बसत होतं पहिलं. होय. हो. असं उठता पण येत येत नव्हतं? नव्हतं पहिलं. बर. तर भैयांना कंबरदुखीचा खूपच त्रास होता. त्यांना उठता बसता पण येत नव्हतं. संडासला बसल्यानंतर होते त्यांना उठता वगैरे येत नव्हतं, बोलत होते ते. आणि पूर्ण खाली मोटरसायकलीवरती होते भैया बसत नव्हते मग. हो. तर आता सध्याला मोटरसायकलवरती वगैरे बसतात. ते 10 ते 15 वर्षापासून तिने ड्रायव्हिंगचं वगैरे काम करतात. ट्रक ड्रायव्हर वगैरे आहेत भैया. त्याच्यामुळे कमरेचा खूपच त्रास होता भैयांना. तर आपल्या उपचारांनी आता ऑपरेशन वगैरे त्यांचं टाळल्यासारखं वाटतंय का नाही? हो सर. म्हणजे ऑपरेशनची काय गरज वाटते का नाही आता? नाही सर. आणि हा त्रास किती वर्षापासून होता तुम्हाला? मला त्रास आहे खूपच. 7-8 वर्ष झालं होता सर. 7-8 वर्ष जुनी कंबरदुखी जी आहे, पूर्ण म्हणजे असं स्कोलोसिस वगैरे झालेलं होतं यांना. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली रिकव्हरी झाली आहे मित्रांनो. काय काय पेशंट सांगतात की बाबा हे चुकीचं आहे किंवा काय, तरी पण आपण त्याच्यामुळं पूर्ण पेशंटचं नाव गाव वगैरे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि तुम्ही आमच्या सेंटरला आल्याच्या नंतर तर तुम्हाला त्या पेशंटचा नंबर पण मिळू शकते, की तुम्ही ऑनलाईन मध्ये घरी बसूनच पेशंटचा नंबर म्हणलं आम्ही सगळ्यांना देऊ शकत नाही, पण आमच्या हॉस्पिटलला आल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या पण आपल्या पेशंटचा नंबर मिळू शकते. धन्यवाद भैया. नमस्कार सर.